भारताच्या इतिहासात सर्वप्रथम पहिली वेळेस 9 पोलिसांना फाशीची शिक्षा एकसोबत सुनावण्यात आली। हो मित्रांनो, हे कोणत्या पिक्चरची स्टोरी नाही, हे रिॲलिटी आहे। तामिळनाडू येथील न्यायालयाने सुनावलेला हा खडा फैसला आज अनेकाच्या मनाला सुद्धा जिंकण्यासारखा, इतका प्रयत्नशील, इतका वैचारिक विचारवंत हा संविधानाच्या स्वरूपातून प्रत्येकाला सुद्धा हेवा वाटावा। कारण की आजपासून 6 वर्ष पहिलं या देशावर करोनाचं संकट होतं आणि संकट असल्याकारणानं अखंड देश लॉकडाऊनमध्ये घरात बंद होता आणि त्यावेळेस जो झालेला हा प्रसंग मी या ठिकाणी तुमच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे। तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली। ही घटना 6 वर्षापूर्वी घडली होती। लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती। 2020मध्ये तुत्तीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता। पी जयराज वय 51 वर्ष आणि त्याचा मुलगा 31 वर्ष, नाव त्याचं जे बेनिकेस यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती। जयराज हे मोबाईल दुकानचे मालक परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती। हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला। पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला। नातेवाईकांनी आरोप केला की त्यांना काठ्याने मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले। एक महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकारात महत्त्वाचा पुरावा ठरली। पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यावर रक्ताचे डाग आढळले होते। नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसातच जखमामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे देशभरात पोलीस कृत्यतेविरोधात तीव्र संताप उसळला। या प्रकाराचा तपास सुरुवातीला राज्य CIDने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने तपास हाती घेतला। CBIने एका इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली होती। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, आरोपीवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले। तपासादरम्यान CCTV फुटेज देखील हटवण्यात आले, यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले। तपासादरम्यान आरोपीपैकी एक पोलीस उपनिरीक्षकाचा कोविड-19मुळे मृत्यू झाला। 6 वर्षानंतर 2026मध्ये मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली। मार्च 2026मध्ये सर्व 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले। हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला, मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले। 6 एप्रिल 2026 रोजी मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। निरीक्षक S श्रीधर, उपनिरीक्षक P रघु, गणेश के बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल S मुरुगन, A समीदुराई आणि कॉन्स्टेबल M मथुराज, S चलादुराई, X थॉमस फ्रान्सिस आणि S विलुमुत अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची नावे आहेत। CBI आणि पीडिताच्या कुटुंबियांनी मृत्यूदंडाची मागणी केली होती। न्यायालयाने हे प्रकरण पोलीस अत्याचाराचे एक गंभीर उदाहरण असल्याचे नमूद केले। इतकंच नाही तर सर्वात कठोर शिक्षा सुनावली आहे। या निकालामुळे पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूच्या विषयावर देशव्यापी चर्चा सुरू झाली। अनेक संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले। तसेच कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवत थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा धाडसी निर्णय हाती घेतला आहे। जजच्या या निर्णयामुळे अनेक संघटना, पक्ष आणि कार्यकर्तेसुद्धा भरभरून त्यांचं स्वागत करत आहेत, आभार व्यक्त करत आहेत, स्तुती करत आहेत, वर्णन करत आहेत। पुन्हा एकदा मला असं वाटतं की तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील न्यायालय आणि या न्यायालयाची जज आणि या जजचं जजमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनासुद्धा लाख मोलाची सलामी द्यावीशी वाटते। लाख मोलाची सलामी यासाठी कारण की संविधान रूपातून तुम्ही संविधानिक विचार हा न्यायालयामध्ये वाचवला आणि वाचवलेल्या विचारातून जे निर्घृण बाप लेकाची हत्या केली, आज 6 वर्षाच्या नंतर त्या बाप लेकाच्या आत्म्यातसुद्धा शांती लाभली असं म्हणायलासुद्धा वावगं ठरणार नाही। पण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा जजचं जजमेंट आणि तामिळनाडू मदुराई न्यायालय यांचं मनापासून मनापर्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो, इथेच थांबतो। थँक्स अ लॉट, खूप खूप धन्यवाद।